नमस्कार मंडळी, गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण एका अनोख्या, इंटरेस्टिंग आणि थोड्याशा गूढ पण खोलवर परिणाम करणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. आपण जन्मतो, वाढतो, शिकतो, प्रेम करतो, काम करतो आणि शेवटी एक दिवस थांबतो. पण या सगळ्या प्रवासात आपण एका प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असतो: मी कोण आहे? मानसशास्त्रज्ञ कार्ल जंग यांनी एक विलक्षण विचार मांडला की आपल्या जन्मवर्षाच्या शेवटच्या आकड्यातच आपल्या व्यक्तिमत्वाची ऊर्जा, जीवनाची दिशा आणि अंतर्मनाचं प्रतिबिंब दडलेलं असतं. म्हणजे आपण समजा 1942 साली जन्मलो असलो तर 2 या आकड्याचा अर्थ, जो शेवटचा आकडा आहे आपल्या जन्मवर्षाचा, त्या आकड्याचा अर्थ आपल्या स्वभावाशी आणि जीवन प्रवृत्तीशी जोडलेला असतो. ही थिअरी केवळ आकड्यांची नाही तर आपल्या आयुष्याचा एक आरसा आहे, जी आपल्याला सांगते की आपण का असं वागतो, जे काही वागतो ते, किंवा काही गोष्टींमध्ये आपल्याला ओढ असते आणि काही अनुभव आपल्यावरती खोल परिणाम करतात. तर आज आपण अशाच 0 ते 9 या प्रत्येक शेवटच्या आकड्याचा अर्थ उलगडणार आहोत, ज्यातून कदाचित तुम्हालाही स्वतःची एक नव्यानं ओळख मिळू शकेल. परंतु आधी बघूयात कार्ल जंग हे कोण होते. कार्ल जंग हे केवळ मानसशास्त्रज्ञ नव्हते, तर ते मानवी आत्म्याचे शोधक होते. त्यांनी मन, अर्धजागृत चेतना, स्वप्न, छाया आणि आत्मशोध यांचं इतक्या खोल पातळीवर विश्लेषण केलं की जगभर त्यांना मॉडर्न सायकॉलॉजीचे योगी म्हटलं जातं. सिग्मंड फ्रॉइड यांच्या बरोबरीनं मानसशास्त्र घडवणारे जंग हे पहिले शास्त्रज्ञ होते. त्यांनी केवळ आजारांवर नाही तर स्वतःला ओळखणं यावर देखील भर दिला. त्यांनी सांगितलं, माणूस जेव्हा स्वतःच्या आत डोकावतो तेव्हाच तो खरा बदलतो. त्यांची अंकसमज म्हणजे नंबर आर्च टाइप्स, कलेक्टिव्ह अनकॉन्शियस, इंडिव्हिज्युएशन आणि शॅडो सेल्फ यासारख्या संकल्पना आजही जगभरच्या मानसोपचार तज्ज्ञांना आणि आध्यात्मिक साधकांना मार्गदर्शक ठरतात. त्यांनी विज्ञानाला स्पर्श देताना आत्म्यालाही सन्मान दिला. म्हणूनच कार्ल जंग हे विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणारे एक द्रष्टे विचारवंत होते. तर आपण पहिला आकडा बघूयात. 0 म्हणजे ज्यांच्या जन्मवर्षाचा शेवटचा आकडा 0 आहे, त्यांच्यासाठी या आकड्याचं काय महत्त्व आहे. 0 म्हणजे नव्याचा आरंभ आणि शांततेचा अंत. या आकड्याचं काय मानसशास्त्रीय महत्त्व कार्ल जंग यांनी सांगितलंय, तर त्यांच्या मतानुसार 0 ही केवळ काहीही नसलेली जागा नाही, तर ती सर्व शक्यतांचा जन्मबिंदू आहे. 0 म्हणजे अहंकार विरहित शांती, नवीन आरंभासाठीची पूर्ण तयारी आणि जीवनचक्राच्या समारोपानंतरची शांत अवस्था. 0 म्हणजे काय? 0 म्हणजे रिक्तता नाही, ती म्हणजे शांतीने भरलेली जागा. जिथे मी पण हरवलं तिथे समाधान सापडतं आणि हेच असतं 0. ही अवस्था मनाच्या सर्व हालचाली थांबवते आणि अंतर्मनाशी संपर्क घडवून आणते. आपल्या जीवनात या 0 अंकाचं काय महत्त्व आहे, तर एक नवा अध्याय सुरू करण्याची वेळ. निवृत्तीनंतर जबाबदाऱ्या संपल्यावर अनेकांना वाटतं आता पुढे काय. तेव्हा हेच क्षण असतात आत्ममंथनाचे, स्वतःच्या आत डोकावण्याचे, आणि तो क्षण म्हणजे 0. जुने राग, दुःख, अपूर्ण अपेक्षा मागे ठेवून आता मनाला शांतता द्यायची वेळ आहे. 0 म्हणजे पूर्ण मोकळेपणानं जगणं. आता तुम्हाला कोणालाही काही सिद्ध करायचं नाही, कोणाचं काही ऐकायचं नाही, फक्त स्वतःला मोकळं करायचं. कशासाठी जगतोय याचा विचार थांबवून कसं शांतपणे जगता येईल यावर लक्ष केंद्रित करायचंय. हे वय म्हणजे शरीराचं थांबणं पण आत्म्याची जागृती. शरीर थकतं पण आत्मा तेजस्वी होतो, तो स्वतःला पाहायला लागतो. 0 ही स्थिती म्हणजे जिथे आपण बाहेरून बंद पण आतून उघडं होतो. ध्यान, मौन आणि स्वस्वरूपाची ओळख. ध्यानाची सुरुवातही 0पासूनच होते. श्वास, विचार आणि शब्द थांबवणं म्हणजेच 0 स्थिती. याच अवस्थेत माणूस स्वतःला अनुभवतो. माझं अस्तित्व म्हणजेच समाधान. शेवट नाही तर नव्याचा प्रारंभ. 0 ही समाप्ती नाही, ती नवीन ऊर्जा निर्माण करण्याची पायरी आहे. त्यामुळे ज्येष्ठांनी हे मान्य करावं, माझं आयुष्य संपत नसून ते रूपांतरित होतंय. 0कडे जाणं म्हणजे मुक्त होणं.
शून्य म्हणजे काहीच नाही असं मानणं चुकीचं आहे. ते म्हणजे सर्व काही टाकून शांततेचा स्वीकार करणं. ज्येष्ठ वयात ही आकड्याची ऊर्जा आपल्याला एक वेगळं दार उघडून देते, जिथे शब्द संपतात आणि शांतता बोलायला लागते. त्यामुळे शून्य म्हणजे अंत नाही, तर आपल्या आतल्या पूर्णत्वाचा आरंभ. आता येऊयात एक ह्या आकड्याकडे. एक आकडा काय सांगतो, तर तो आहे स्वतंत्रतेचा आवाज. एक या आकड्याचं मानसशास्त्रीय स्वरूप काय ते बघूयात. कार्ल जंगच्या मतानुसार एक हा आकडा व्यक्तीच्या आत्मशक्तीचं, स्वाभिमानाचं आणि आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे. ही संख्या आपल्याला मी कोण आहे, माझा स्वतःचा मार्ग कुठे आहे असे प्रश्न विचारायला लावते. एक म्हणजे एकटेपणा नव्हे, ती स्वतःची ओळख असलेली अस्मिता आहे. एक या आकड्याच्या मूलभूत ऊर्जा काय असतात, म्हणजे एक आकडा ज्यांच्या जन्मवर्षाचा शेवटचा आकडा आहे त्या लोकांची लक्षणं काय आहे. त्यांच्याकडे नेतृत्व गुण असतात. हे लोक कधी ना कधी इतरांसाठी निर्णय घेतात, मार्ग दाखवतात. स्वतंत्र विचार, कोणावर अवलंबून न राहता ते आपली दिशा शोधतात. स्वतंत्र विचार करणारे लोक असतात. आत्मविश्वास, कठीण प्रसंगात सुद्धा स्वतःवर विश्वास ठेवतात. नवीन गोष्ट सुरू करण्याची क्षमता, ते प्रवृत्तीने पथदर्शक असतात. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने एकचा अर्थ काय, मी जगाला काही दिलंय ही भावनाच एक शक्ती आहे. तुम्ही कधी शिक्षक होता, कामगार नेता होता, कुटुंब प्रमुख होता, लोक तुमच्यावर विश्वास ठेवायचे. ही ऊर्जा आजही तुमच्यात आहे. तुम्ही पायाभरणी केलेली व्यक्ती आहात. वय वाढलं तरी स्वतंत्र निर्णय घेण्याचं बळ कमी होत नाही. जरी शरीर थकत असलं तरी विचारशक्ती अजून मजबूत आहे. स्वतःच्या आयुष्यात अजूनही निर्णय घ्या. मला हे हवं, माझी वेळ मी ठरवणार, ही भावना जोपासा. माझा मार्ग वेगळा हे मान्य करणं. कधीकधी वृद्धावस्थेत आपल्याला वाटतं आता माझं काम संपलं, पण एक या आकड्यानं आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की आपली वाट अजून चालायची आहे. आपलं अनुभवाचं भांडार इतरांसाठी दीपस्तंभ. आजची तरुण पिढी दिशा शोधते, गोंधळलेली आहे आणि तिथे आपला अनुभव, आपलं नेतृत्व त्यांना मार्ग देऊ शकतं. एखादं छोटं व्याख्यान, समुपदेशन, जीवनशैलीचा सल्ला, यामधून आपण अजूनही एक या आकड्यासारखं चमकू शकतो. स्वतःवर प्रेम करणं ही ऊर्जाच आहे. एक ही संख्या सांगते तुम्ही स्वतः महत्त्वाचे आहात. आता वेळ आहे स्वतःवर प्रेम करण्याची, स्वतःला वेळ देण्याची. मित्रांनो, ज्यांचं जन्मवर्ष एक या आकड्याने संपतो त्यांचं आयुष्य म्हणजे स्वतंत्रतेचा आणि आत्मसन्मानाचा प्रवास आहे. वयाच्या या टप्प्यावरही आपण इतरांना मार्गदर्शन करणारे, प्रेरणा देणारे आणि स्वतःची ओळख जपणारे योद्धे आहात. आपलं अस्तित्व हीच प्रेरणा आहे, कारण एक ही संख्या कधी इतरांमागे चालत नाही, ती स्वतःचा मार्ग बनवते. 2. संबंधांची संगती. 2 या आकड्याचं मानसशास्त्रीय रूप काय आहे, तर कार्ल जंगच्या मते 2 हा आकडा म्हणजे एकाकीपणातून दुसऱ्याशी जोडण्याचा प्रयत्न. ही संख्या दर्शवते सहजीवन, समजूतदारपणा, भावना, सौहार्द आणि संयम. 1 असतो स्वतंत्र, पण 2 असतो संबंधित. 2 या आकड्याची मूल ऊर्जा काय, तर नात्यांमध्ये गुंतवणूक करणारी ही लोक असतात. ऐकून घेण्याची आणि समजून घेण्याची वृत्ती असलेली लोक असतात. समेट आणि समंजसपणा राखण्याचं सामर्थ्य यांच्याकडे असतं. मनाची नाजूकता, पण त्यातूनच येणारं भावनिक बळ त्यांच्याकडे असतं. ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात 2ची भूमिका काय आहे. माझं आयुष्य नात्यांच्या विणीवर उभं आहे. आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू नवरा, बायको, मुलं, नातवंड, मित्रमंडळी हेच होते. 2 आकडा सांगतो की आपलं बळ हे नेहमी नात्यांतून आलेलं आहे आणि अजूनही येऊ शकतं. नाती हरवली पण भावना शिल्लक आहेत. वय वाढल्यावर काही जण नात्यांपासून दुरावतात, दूर जातात. त्याला कारणं असतात, मृत्यू, दुरावा, विस्मरण. पण जंग सांगतो ज्या भावना आपल्या मनात अजून शिल्लक आहेत त्या जपा, त्यातच पुनर्जन्म आहे. तुटलेले संबंध जुळवण्याची हीच वेळ. 2 ही संख्या मेलबिंदू आहे, म्हणजे समेट घडवणारी. ज्यांच्याशी संवाद बंद झाला त्यांना फोन करा, पत्र लिहा किंवा फक्त मनातल्या मनात माफ करून टाका, म्हणजे तुम्ही मुक्त व्हाल. दुसऱ्याला समजून घेणं म्हणजेच स्वतःला समृद्ध करणं.
2चं बलस्थान आहे समजूतदारपणा. त्याचा वापर करून आजूबाजूचं वातावरण प्रेमानं भरता येतं. आपली ही शांत आणि समंजस ऊर्जा इतरांना आधार वाटू शकते. जोडणी हीच खरी आध्यात्मिक प्रगती. ध्यान, मंत्र किंवा देवपूजा ही फक्त साधनं आहेत, पण दुसऱ्याशी जुळवून घेणं किंवा त्याच्याशी जुळणं हेच खरं आत्मिक परिपक्वतेचं लक्षण आहे आणि हेच 2 हा आकडा शिकवतं. मन जोडण्याचा प्रवास म्हणजे 2ची शांत संगती. मित्रांनो, आपलं जीवन म्हणजे नात्यांची एक सुंदर रचना आहे. आपण काही वेळा तडजोड केली, काही वेळी राग अनावर झाला किंवा काही वेळा मूकपणे सोसून प्रेम दिलं, हीच 2ची ऊर्जा होती. आता या वयाच्या टप्प्यावर ही ऊर्जा पुन्हा एकदा जागृत करायची वेळ आलेली आहे. नात्यांमध्ये ऊब आणूया, संवाद साधूया आणि भावनिक समृद्धी देखील अनुभवूया. कारण जगायचं असतं स्वतःसाठी, पण अर्थ येतो तेव्हा जेव्हा कोणीतरी आपलं वाटतं. 3. आनंद आणि सर्जनशीलतेची ऊर्जा. 3 या आकड्याचं मानसशास्त्रीय रूप काय आहे, तर कार्ल जंगच्या दृष्टीनं 3 हा आकडा म्हणजे निर्माण, अभिव्यक्ती आणि जीवनप्रेम. 3 ही संख्या व्यक्तीच्या कलात्मक वृत्तीचा, खेळकरतेचा आणि उत्साहपूर्ण आत्म्याचं प्रतीक आहे. 3 हा आकडा केवळ संख्या नाही, तर ती हसणाऱ्या आत्म्याची झलक आहे. 3 या आकड्याची मूल ऊर्जा काय आहे, तर ही लोक सर्जनशील असतात. सर्जनशीलता म्हणजे कलेत, संवादात, बोलण्यात एक खास रंग असतो. हास्य आणि उत्सवप्रियता, छोट्या गोष्टीही मोठ्या आनंदात बदलण्याची ताकद या लोकांच्यात असते. भावनिक अभिव्यक्ती म्हणजे मनातलं मोकळेपणानं शेअर करणारी ही लोक असतात. जीवनात रंग भरण्याची क्षमता असते. इतरांनाही प्रफुल्लित करणारी ऊर्जा 3 या आकड्याच्या लोकांच्या मध्ये असते. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात 3चा अर्थ काय, तर आपलं आयुष्य म्हणजे एक सुंदर कविता. गाणं, शिवणकाम, पाककृती, बागकाम, नाट्य, कथाकथन या सगळ्याच गोष्टी आपलं 3चं तत्व सांगतात. आता वय झालं असलं तरी आपलं सर्जनशील मन अजूनही रंग उधळत राहतं. वय वाढलं तरी हास्य कमी होऊ नये. 3 हा आकडा सांगतो हसणं हे औषध आहे. आपला हसरा चेहरा, विनोद करण्याची सवय यामुळं घरात उत्साह पसरतो. मुलं, नातवंड आपल्याकडं खेचली जातात कारण आपल्यात आनंदाचं चुंबक असतं. मनातलं व्यक्त करणं ही मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली. 3 हा आकडा आपलं मन मोकळं ठेवायला शिकवतो. लिहा, बोला, गा, रेखाटून दाखवा. त्यामुळे एकटेपणा कमी होतो आणि मन निरोगी राहतं. कलेचा, विनोदाचा आणि प्रेमाचा वारसा द्या. आपल्याकडे गोष्टी आहेत, आठवणी आहेत, खास कृती आहेत, त्या पुढच्या पिढीला देऊया. त्यात आपलं अस्तित्व शब्दात, रंगात, चवीत आणि सुरांत जिवंत राहतं. आपल्या बोलण्यानं, अस्तित्वानं घर उजळून निघतं. 3 या आकड्याचं मूळ म्हणजे चैतन्य. वयाच्या या टप्प्यावरही आपण उत्सवाचा भाग होतो. वाढदिवस, नामकरण, भजन, सत्संग या सर्व ठिकाणी आपली उपस्थिती म्हणजे एक ऊर्जेचा प्रपातच असतो. जीवनात रंग भरणाऱ्याला काळ कधीही फिकट करू शकत नाही. मित्रांनो, ज्यांचं जन्मवर्ष 3 या आकड्याने संपतं त्यांचं आयुष्य हे एक नृत्य आहे जे शब्दांशिवाय आनंद व्यक्त करतं. आपली हास्याने, कल्पनांनी आणि मोकळ्या बोलण्याने अनेकांच्या मनात जीवनाची प्रेरणा जागी होते. जगणं हे गंभीर असायलाच हवं असं नाही, ते सुंदरही असू शकतं आणि आपण त्याचं उत्तम उदाहरण आहात. 4. शिस्त आणि स्थिरतेची भिंत. 4 या आकड्याचं मानसशास्त्रीय रूप काय आहे ते बघूयात. कार्ल जंगच्या मते 4 हा आकडा म्हणजे आयुष्याच्या चौकटीत बांधलेली एक सशक्त रचना, जी शिस्त, स्थिरता, जबाबदारी आणि कष्ट या मूल्यांवर उभी असते. 4 ही संख्या पायऱ्यांचं नाही तर पाया घालणाऱ्यांचं प्रतीक आहे. 4 या आकड्याची मूल ऊर्जा काय, तर शिस्तप्रियता, नियम, वेळेचं भान, स्वतःवर आणि इतरांवर नियंत्रण, स्थैर्य, मानसिक, भावनिक आणि आर्थिक स्थिरता मिळवण्याचा प्रयत्न करणारे ही लोक असतात. कर्तव्य भावना, कुटुंबाप्रती, समाजाप्रती, राष्ट्राप्रती यांची बांधिलकी अजोड असते. कष्टाची तयारी, आरामाशिवाय यश न मानणारी हे लोक असतात. हक्काची शांतता, संघर्षानंतरची गूढ शांतता हे लोक अनुभवत असतात.
ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या 4चा आता काय अर्थ आहे? आपलं आयुष्य म्हणजे कुटुंबाचं बळकटीकरण. आपण कुटुंबासाठी, व्यवसायासाठी, समाजासाठी पाया रचला, अनेकदा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून. आज जरी आपण निवृत्त असला तरी आपण घातलेला पाया अजूनही घर टिकवून आहे. आपली शिस्तच दुसऱ्यांना आधार वाटते. नियमाने उठणं, खाणं, वेळेचं भान ठेवणं हे आपल्या स्वभावातच आहे. आजची पिढी गोंधळलेली असताना आपलं स्थैर्य त्यांना संयम शिकवू शकतं. शिस्त म्हणजे बंधन नाही, तर ती एक आत्मशक्ती आहे. आपण जीवनभर नियम पाळले म्हणूनच आज या वयात शरीर, मन आणि पैसा आपण बाळगून आहोत, चांगल्या परिस्थितीत आहोत. हे गुण पुढच्या पिढीला दिले पाहिजेत. शिस्तीतून स्वातंत्र्य कसं मिळतं हे दाखवायला. आपलं मन अजूनही अढळ आहे, जशी भिंत कधीच हलत नाही. शरीर थकतं, पण मनाचं बळ हे 4च्या आकड्यातून येतं. आपण आजही मतं ठामपणे मांडतो, अडचणीसमोर शांत राहतो. हे 4 या आकड्याच्या लोकांचं वैशिष्ट्य आहे. आपलं जीवन म्हणजे आधार, पण आता स्वतःलाही थोडा आधार देण्याची गरज आहे. खूप दिलत, वेळ, पैसा, प्रेम, कष्ट. आता स्वतःला मोकळं करा, स्वतःसाठी जगायला शिका. शिस्तीत विश्रांतीही असते, हेही समजून घेऊया. मित्रांनो, ज्यांचं जन्मवर्ष 4 या आकड्याने संपतं त्यांचं आयुष्य म्हणजे आधाराची, शिस्तीची आणि मजबूतीची ओळख. आपलं अस्तित्व म्हणजे कुटुंब, समाज आणि स्वतःच्या जीवनाची रचना घडवणारा अदृश्य इंजिनियरच. पायाभरणी करणाऱ्यांचं नाव फारसं कुणाला आठवत नाही, पण त्यांच्याशिवाय इमारत देखील उभी राहत नाही. 5. प्रवास करणाऱ्या आत्म्याचं प्रतीक. 5 या आकड्याचं मानसशास्त्रीय रूप काय आहे? तर कार्ल जंगच्या मतानुसार 5 हा आकडा म्हणजे बदल, चंचलता, अन्वेषण आणि आत्म्याच्या प्रवासाची ऊर्जा. ही संख्या स्थैर्यावर नाही तर अनंत शोधावर विश्वास ठेवते. 5 म्हणजे आयुष्याला एका जागी थांबून पाहणं नाही, तर चालत राहणं, शिकत राहणं, बदलत राहणं. 5 हा आकडा स्थिर नसतो, तो चालत असतो, शोधत असतो, उडत असतो. 5 या आकड्याची मूल ऊर्जा काय? तर अन्वेषणाची प्रेरणा, सतत नवं शोधण्याची वृत्ती या लोकांमध्ये असते. बदलांना मिठी मारणं, बदल टाळणं नाही तर त्यात स्वतःला शोधणारी ही लोकं असतात. संपर्कप्रियता, वेगवेगळ्या लोकांशी, संस्कृतींशी जोडणारी ही लोकं असतात. जोखीम घेण्याची तयारी असते. अज्ञात मार्गावर पावलं टाकण्याची हिंमत त्यांच्यात असते. स्वातंत्र्याची गरज, नियमात राहून नवा अर्थ शोधण्याची तळमळ दाखवणारी ही लोकं असतात. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात 5 या आकड्याचा अर्थ काय? आपलं आयुष्य म्हणजे एक विलक्षण प्रवास. गाव बदललं, नोकऱ्या बदलल्या, कुटुंब वाढलं, मित्र आले गेले, पण आपलं आत्मसत्व सतत पुढे जात राहिलं. 5 हा आकडा सांगतो आपलं आयुष्य हीच एक कथा आहे जी थांबत नाही, फक्त वळणं घेते. वयाने थांबलात पण आत्मा अजूनही भटकतो. शरीर थकलं असेल पण मन अजूनही नवं पाहण्याचं, शिकण्याचं, समजण्याचं स्वप्न पाहतं. हीच 5 या आकड्याची ऊर्जा आहे, सतत नवं शोधण्याची तळमळ. बदलांना घाबरू नका, त्यातच आयुष्य आहे. नव्या गोष्टी वापरा, मोबाईल, सोशल मीडिया, प्रवास, ऑनलाईन ज्ञान. 5 आकडा सांगतो तुम्ही जितकं शिकाल तितकं तुम्ही तरुण राहाल. प्रवासाचा अनुभव आता शेअर करा. तुम्ही अनुभवलेले बदल, चढ उतार, देश विदेश, कामं हे सर्व अनुभव पुढच्या पिढीसाठी प्रेरणा ठरू शकतात. लिहा, बोला, सांगा, कारण 5 म्हणजे संवादाची ऊर्जा. मन मोकळं ठेवा, प्रवास पुढे चालूच आहे. मृत्यू नाही तो शेवट. 5 सांगतो की आत्मा पुढे जातोच. त्यामुळे आता जिथे आहात तिथेही काहीतरी नवं सुंदर घडू शकतं, हा विश्वास ठेवा. मित्रांनो, ज्यांचं जन्मवर्ष 5 या आकड्याने संपतं त्यांचं आयुष्य म्हणजे सतत बदलत राहणारा पण समृद्ध होत जाणारा प्रवास. तुम्ही कधीच एका चौकटीत बंद नव्हता. आपलं मन, आपला आत्मा आणि आपलं जगणं हे सगळं उघडं, मोकळं आणि सततच्या हालचालीत आहे. थांबणं म्हणजे संपणं नाही, तर चालत राहणं म्हणजेच जीवन. 6. सेवा आणि प्रेम. 6 या आकड्याचं मानसशास्त्रीय रूप काय सांगतं?
कालजंगच्या दृष्टीने 6 हा आकडा म्हणजे निस्वार्थ प्रेम, जबाबदारी, देखभाल आणि सेवा भावनेचा ऊर्जा स्रोत आहे. ही संख्या कौटुंबिक भावना, दुसऱ्यांबद्दलची काळजी आणि आत्मीयतेच्या नात्यांचा आत्मा आहे. 6 ही संख्या मनाच्या गरजांपेक्षा म्हणजे आपल्या मनाच्या गरजांपेक्षा दुसऱ्यांच्या गरजा आधी समजते, म्हणून ती माणुसकीची खरी खूण आहे. 6 या आकड्याची मूल ऊर्जा काय आहे तर काळजी घेणं. दुसऱ्यांचं सुखदुःख मनापासून समजून घेणारे हे लोक असतात. निस्वार्थ सेवा, मदतीचा हेतू अपेक्षेशिवाय हे करतात. कुटुंब केंद्रीय जीवनदृष्टी, आपल्या माणसांसाठी जगणं, त्यांचं रक्षण करणारी ही लोकं असतात. प्रेमळ मार्गदर्शन करतात. कठोरपणा न करता प्रेमानं ते शिस्त लावतात. समर्पण, स्वतःचं जीवन इतरांसाठी अर्पण करणारे हे लोक असतात. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने 6 या आकड्याचा अर्थ काय सांगतो? आपलं आयुष्य, संपूर्ण आयुष्य म्हणजे सेवा आणि समर्पण. लहानपणापासूनच आपण कुटुंबासाठी झटला, मुलांचं पालनपोषण, आईवडिलांची सेवा, पती पत्नीची साथ, आपलं प्रेम, काळजी आणि समर्पण हीच 6ची शुद्ध ऊर्जा आहे. प्रेम देणं हेच आपलं अस्तित्व. आपण कधी शब्दानं, कधी डब्यातल्या अन्नानं, कधी एका स्पर्शानं प्रेम दाखवलं, आपलं मौनही माणसांपर्यंत पोचतं. हळुवार पण खंबीर हीच आपली ओळख. 6 ही संख्या मनानं गोड आणि कृतीनं मजबूत असते. तुम्ही परिस्थिती स्वीकारली, तडजोड केलीत, पण घर तुटू दिलं नाही, हीच तुमच्या सामर्थ्याची ओळख. आता स्वतःवर प्रेम करायला विसरू नका. आयुष्यभर इतरांची सेवा केली, पण आता स्वतःची काळजी घ्या. 6 आकडा सांगतो, प्रेम फक्त देणं नाही तर ते स्वतःलाही द्यायचं असतं. इतरांना देणं नाही तर स्वतःलाही द्यायचं असतं. आपल्या अनुभवाचं प्रेम समाजासाठी एक अमूल्य ठेवा. आजची पिढी तुटक आहे, घाईत आहे. आपलं प्रेम, अनुभव, सहकार्य त्यांच्यासाठी एक शिक्षक आणि आधारवड ठरू शकतो. आपण आजही प्रेमानं शिकवू शकता, ऐकू शकता, जोडू शकता. प्रेम हे वय विचारत नाही आणि सेवाही थांबत नाही. मित्रांनो, ज्यांचं जन्मवर्ष 6 या आकड्याने संपतं, त्यांनी आपल्या जीवनातून कायम प्रेम आणि सेवा दिली आहे, न मोजता, न माजता. आपलं अस्तित्व म्हणजे एक मूक शक्ती, जी रागावूनही माफ करते, थकूनही पुन्हा उभी राहते आणि रडूनसुद्धा दुसऱ्याला हसवत राहते. आपलं प्रेम कोणाच्या डब्यात होतं, कोणाच्या डोळ्यात होतं आणि आजही कोणाच्या मनात जपलं गेलंय. 7. अध्यात्म आणि अंतर्मनाचा शोध. 7 या आकड्याचं मानसशास्त्रीय रूप काय आहे ते पाहूया. कालजंग म्हणतो, 7 हा आकडा म्हणजे अंतर्मुक्ता, चिंतन, आत्मपरीक्षण आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचं प्रतीक आहे. ही संख्या बाह्य जगापेक्षा अंतर्जगाच्या गूढतेकडे वळण्याची ऊर्जा देते. मी कोण आहे हा प्रश्न ज्याच्या मनात उमटतो, तो या 7च्या ऊर्जेचा आरंभ आहे. 7 हा आकडा स्वतःपासून इतरांना जोडत नाही, तर तो स्वतःच्या आत्म्याशी जोडून घेतो. 7 या आकड्याची मूल ऊर्जा काय आहे तर स्वशोध. मी कोण आहे, माझं अस्तित्व काय आहे. तत्वचिंतन, जीवन, मृत्यू, देव, आत्मा याबद्दल गहिर विचार करणाऱ्या या व्यक्ती असतात. अध्यात्म, ध्यान, मौन, एकांतात समाधान शोधणारे हे लोक असतात. गूढतेकडे यांची ओढ असते. अज्ञात, अदृश्य शक्तींचा अभ्यास हे लोक करतात. शब्दांपेक्षा शांततेतून संवाद साधणं या लोकांची प्रायोरिटी असते. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने 7 या आकड्याचा अर्थ काय? आपलं मन सतत गूढ प्रश्नांनी भारलेलं असतं. लहानपणापासून विचारसरणी आपली गहन होती. का, कशासाठी, कोण याची उत्तरं शोधण्यात आपल्याला रस होता. 7 हा आकडा आपलं अंतर्मनात शिरणं सोपं करतो. आपलं विचारशील असणं, तटस्थ असणं आणि समजूतदार स्वरूप याचं मूळ या आकड्यात आहे. एकांत आपल्याला त्रास देत नाही, तर तो आपला सखा मित्र असतो. तुम्ही गर्दीत असूनही अंतर्मुख राहू शकता, एकांतात समाधानी असता. ध्यान, भजन, वाचन यामध्ये आपल्याला आत्मिक समाधान मिळतं. जीवनाच्या शेवटी आपण आपल्याशीच भेटतो. हे वय म्हणजे आत्म्याशी संवाद साधण्याची सर्वोत्तम वेळ आहे. 7 आकडा सांगतो, आता आपला बाह्य प्रवास थोडा शांत झाला आहे, पण अंतप्रवास आता सुरू झाला आहे. शांततेत आपलं मोठं बळ आहे.
कधी भांडण न करता न बोलता आपण परिस्थिती बदलून टाकली, हे आपलं आध्यात्मिक सामर्थ्य आहे. शब्दांशिवाय प्रेम देणं, साथ हे त्याचं रूप आहे. आपलं अस्तित्व म्हणजे प्रगल्भता. लोक सल्ला घेतात, तुमचं ऐकतात, कारण तुमच्यात एक वेगळं गूढ शांतत्व आहे. तुम्ही इतरांना केवळ सल्ला देत नाही, तर तुमचं जगणं त्यांच्यासाठी एक शिकवण ठरतं. शांततेच्या खोल पाण्यातच आत्मा स्वतःला पाहतो. मित्रांनो, ज्यांचं जन्मवर्ष 7 या आकड्यानं संपतं, त्यांचं जीवन म्हणजे गोंधळाच्या जगात शांततेचा दीप. आपलं अस्तित्व कुठल्याही उत्सवात नाही, पण एकांतात आहे. आपले शब्द कमी पण विचार खोल. आपलं प्रेम स्पष्ट नाही पण उपस्थित. आपण उंच आवाजात बोलत नाही, पण आपली शांत नजर अनेकांना खूप काही समजावून जाते. 8. यश, बळ आणि प्रेरणा. 8 या आकड्याचं मानसशास्त्रीय रूप काय ते पाहूया. कार्ल जंग म्हणतो, 8 हा आकडा म्हणजे स्थैर्य, अधिकार, भौतिक यश, आत्मबळ आणि साखळीसारखी चालू राहणारी जीवनशक्ती. ही संख्या माझ्या प्रयत्नांचं फळ मला मिळालंच पाहिजे असा आत्मविश्वास देते आणि ती इतरांसाठी प्रेरणादायी प्रकाशस्तंभ ठरते. 8 हा आकडा 2 वर्तुळांची जोड आहे, वरचं आत्मिक सामर्थ्य आणि खाली भौतिक यश. 8 या आकड्याची मूल ऊर्जा काय आहे ते बघूयात. संपत्ती, सत्ता आणि यश मिळवण्याची क्षमता असणारे हे लोक असतात. कष्ट करून उभं राहण्याची ताकद या लोकांच्यात असते. दुसऱ्यांसाठी आदर्श ठरणं, नैतिकतेच्या आधारे दृढनिश्चय आणि उत्तरदायित्व, दृष्टी आणि कृती यांचं संतुलन राखणारे हे लोक असतात. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात 8 या आकड्याचा अर्थ काय आहे. आपलं आयुष्य म्हणजे यशाच्या शिडीवर चढलेला संघर्षमय प्रवास. आपण कधी शून्यातून काहीतरी उभं केलं. व्यवसाय, घर, नोकरी, सामाजिक प्रतिष्ठा. 8 आकडा आपल्या कष्टांची, यशाची आणि जबाबदारीची निशाणी आहे. आपलं आत्मबळ अजूनही संपलेलं नाही. शरीर थकलेलं असलं तरी निर्णय घेण्याचं बळ, लोकांना जोडण्याचं सामर्थ्य अजूनही तुमच्यात आहे. आपण आजही कुटुंबासाठी, समाजासाठी मार्गदर्शक आहात. आपला अनुभव म्हणजे पुढच्या पिढीसाठी धनसंपत्तीपेक्षाही मौल्यवान. यश केवळ बँक बॅलन्समध्ये नसतं, तर ते प्रेरणेत असतं, विचारात असतं. आपली संघर्ष कथा, सवयी, मूल्य यांचा वारसा आपल्या अपत्यांनी किंवा पुढच्या पिढीने घेतला तर तेच खरं 8चं बळ. आपलं वागणं म्हणजे नेतृत्व, शब्दांशिवाय. तुम्ही लोकांच्या मनात आदर कमावला आहे, प्रेमाने नव्हे तर विचार आणि कृतिशीलतेनं. इतरांनी आपल्याला पाहून शिकावं अशी तुमची उपस्थिती, हीच 8ची प्रेरणा. आता सगळं मिळवलं आहे, आता वाटून देण्याची वेळ आहे. आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असाल तर गरजूंसाठी, नातवंडांसाठी किंवा सामाजिक कार्यासाठी योगदान द्या. 8 आकडा सांगतो, जे निर्माण केलं त्याचं अंतिम मूल्य तेव्हा वाढतं जेव्हा ते इतरांसाठी उपयोगी ठरतं. मित्रांनो, ज्यांचं जन्मवर्ष 8 या आकड्याने संपतं, त्यांनी जीवनात काही ना काही मोठं उभं केलं आहे आणि ते देखील स्वतःच्या बळावर. आपलं हे बळ केवळ शरीराचं नाही, तर मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि नैतिक आहे. आज वय वाढलंय, पण आपला ठाम चेहरा, स्पष्ट नजर आणि शांत आत्मविश्वास अजूनही इतरांना उभं करण्याची ताकद देतो. आपण फक्त यशस्वी नाही, तर प्रेरणादायी आहात. 9. पूर्णत्व, समारोप आणि माफ करण्याची ताकद. 9 या आकड्याचं मानसशास्त्रीय रूप काय आहे ते पाहूयात. कार्ल जंग यांच्या मते 9 हा आकडा म्हणजे जीवनचक्राचा शेवटचा टप्पा, जिथे माणूस मागे वळून पाहतो, समजतो, माफ करतो आणि शांततेत पुढे जातो. ही संख्या दातृत्व, समजूतदारपणा, समर्पण आणि आत्मिक मुक्तीचं प्रतीक आहे. 9 म्हणजे परिपक्व आत्मा, ज्याने अनुभव गाठीशी घेतले आहेत आणि त्यांना आता मोकळं व्हायचं आहे. 9 या आकड्याची मूल ऊर्जा काय आहे, तर पूर्णत्व आणि समारोप. अर्धवट राहिलेलं काही नाही, समंजसतेनं पूर्ण केलेलं आयुष्य.
माफ करण्याची ताकद, स्वतःला आणि इतरांना माफ करून मन शुद्ध करणारे हे लोक असतात. दातृत्व आणि करुणा देण्यातून समाधान शोधणारे हे लोक असतात. शांत स्वीकृती, जे झालं ते ठीकच होतं असं मनापासून मानणारे हे लोक असतात. आध्यात्मिक उंची, जगाच्या पलीकडे काही आहे याची जाणीव आणि स्वीकार करणारे हे लोक असतात. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने 9चा अर्थ काय होतो, तर आपलं आयुष्य आता एका शांत पूर्णविरामाजवळ आलंय, पण त्यात सौंदर्य आहे. आपण खूप केलं, यश मिळवलं, नाती निभावली, चुका केल्या, शिकलो, आता मागे वळून पाहण्याची वेळ आहे. 9 आकडा सांगतो, हे आता एकत्र करून समारोप करणं हेच शहाणपण आहे. आपलं माफ करणं म्हणजे इतरांसाठी नव्हे तर आपल्यासाठी मुक्ती. ज्यांनी दुःख दिलं, जे अपेक्षेप्रमाणे वागले नाहीत, जे हरवून गेले, त्या सगळ्यांना माफ करा. हे माफ करणं म्हणजेच मनाला स्वच्छ आणि हलकं करणं. आपलं बोलणं, वागणं, विचार हे आता सुसंस्कृतीकरणाचं प्रतीक असावं. 9 हा आकडा जन्मवर्षाच्या शेवटी असलेली व्यक्ती ही समाजात एक मार्गदर्शक, संयमी आणि शांत व्यक्तिमत्व म्हणून पाहिली जाते. आपलं प्रत्येक वाक्य, कृती आता कुणाला तरी प्रकाश दाखवेल. दातृत्व म्हणजे केवळ पैसा नाही तर अनुभव, वेळ, प्रेम हे सुद्धा एक प्रकारचं दान असतं. 9 आकडा सांगतो, जे काही तुमच्याकडं आहे ते शेवटच्या टप्प्यावर वाटून द्या. वाचन शिकवा, अनुभव सांगा, आशीर्वाद द्या, तेच अमूल्य आहे. आता नवी सुरुवात नाही तर शुद्ध समारोपाची वेळ आहे. 9 हे नवीन पान उघडत नाही, ते आधीच लिहिलेलं पुस्तक हळुवारपणे बंद करतं, पूर्ण समाधानाने. माझं आयुष्य सुंदर होतं आणि आता मी शांतीनं पुढे जातोय ही भावना ते रुजवतं. शेवटी फक्त आठवणी उरतात आणि तुम्ही त्या सुंदर केल्या आहेत. मित्रांनो, ज्यांचं जन्मवर्ष 9 या आकड्याने संपतं त्यांचं आयुष्य म्हणजे एक परिपूर्ण वर्तुळ, जिथे सुरुवात, चूक, भरभराट आणि शांत समाप्ती यांचा समावेश असतो. तुमचं या टप्प्यावरचं अस्तित्व माफ करणाऱ्या, समजून घेणाऱ्या आणि शांततेने पुढे जाणाऱ्या आत्म्याचं प्रतीक आहे. आता काही सांगायचं उरलेलं नाही, फक्त हसून मनातल्या मनात म्हणायचं, धन्य झालो. मित्रांनो, आपल्या जन्मवर्षाच्या शेवटच्या आकड्यात काही गूढ आहे का? शक्यतो नाही. पण त्या आकड्यातून आपण स्वतःकडे पाहायचा एक आरसा जरूर मिळवतो. कारण हे वय म्हणजे केवळ शांत बसण्याची वेळ नाही, तर आत पाहण्याची, स्वतःला समजून घेण्याची आणि मनानं पूर्ण होण्याची वेळ आहे. प्रत्येक आकडा काही ना काही सांगतो. कुणाला आत्मशक्ती, कुणाला प्रेम, कुणाला माफी, कुणाला नवज्ञान आणि शेवटी आकडा काहीही असो, तुम्ही कोण होतात यापेक्षा कोणासाठी तरी काय उभं केलं हेच तुमचं खऱ्या अर्थानं उत्तर असतं. म्हणून आता वयाचं ओझं नको, तर अनुभवाची शांत ऊर्जा जपूया आणि उर्वरित आयुष्य पूर्णत्वाच्या समाधानाने जगूया. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कमेंट करून सांगा. तुमच्या जन्मवर्षाचा शेवटचा आकडा आणि या व्हिडिओमध्ये आपण जे काही त्याचं विश्लेषण केलं आहे ते जुळतंय का किंवा जुळत नाही हे पण आवर्जून कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एखाद्या हटके इंटरेस्टिंग विषयासह नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.